नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे तमाशा, लावणी, लोककला या अशा अनेक विविध नावाने ओळख जाणाऱ्या तमाशासाठी. तमाशा म्हणजे काय, तर ही महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख आहे. ती संस्कृती कशी जपली पाहिजे किंवा ती जपता कशी येते हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे तमाशा. कलावंताचं खरं जीवन हे कसं असतं तर ते बघण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. कलावंताची भूक ही कशा प्रकारे असते, त्यांना केवळ कलेची भूक नसते तर पोटाची भूक देखील असते. आणि तीच पोटाची भूक कशी भरायची त्यासाठी सुद्धा कशा प्रकारे नियोजन असते हे आज आपल्याला तेथील तमाशातीलच एक जे पात्र असतं, जे एक व्यक्ती असतं ते आपल्याला सांगते ना. तर तुम्ही या तमाशामध्ये तुमची भूमिका कशी मांडता किंवा याच्यासोबत तुमची ती जॉईंट कधीपासून येते? 2017 तुमची भूमिका ही केवळ जेवणापुरते असते का वेगवेगळे माध्यमात? नाही नुसतं स्वयंपाक असते. तुम्हाला एक काम करताना एक वेगळा आनंद म्हणजे तुमचा विचार काय असतो, तुमची फिलिंग काय असते? घरच्या सारखंच बनवते मी पण ह्यांना कलावंताला जीव घालतो. घरचं. अरे वा, छान. तर मित्रांनो बघू शकतात, जसं एक आई आपल्या मुलांना, आपल्या संसाराला, आपल्या पतीला, आपल्या घरच्यांना जसं खाऊ घालते, सांभाळते, तसेच यांच्यासाठी हे तमाशातील सर्व कलाकार, कलामंडळी हे यांचं घर आहे. तर त्यांना उपाशी न ठेवता त्यांचं पोट भरायचं काम या माऊली करतात. चला पुढे बघूया अजून आपण बघितलं त्या माऊलीची मुलाखत. तर त्याच प्रकारात आपण आता कलावंतांची मुलाखत घेतोय. तर काय वाटतं तुम्हाला, एक कलाकारचं जीवन कसं असलं पाहिजे? काही कलाकारचं जीवन असते असंच राहायचं, खायचं, प्यायचं, आज इथं तर उद्या तिकडे. किती दिवस घर सोडून असं यावं लागतं? आता महिन्यावर असते, 5 महिने, 6 महिने, महिन्यावर. 5 महिन्यात आपण घरी जातच नाही. नाही, घरी जायला आम्हाला परवानगीच नसते. आणि लग्न झालेले झालेली मुलं नाही. सोबत असतात का, मिस्टर वगैरे सगळं? हा असते, मग मिस्टर वगैरे सगळे सोबत असते ते, पण सध्याला ते त्यांना घरी ठेवून आले. जेवणाचं वगैरे कसं इकडे? काही तर कार्यक्रम झाल्याशिवाय तर आम्हाला जेवण 2-2 अडीच असते जेवायला लागतं. म्हणजे एक कलाकार म्हणून जगणं किंवा राहणं ही सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट नाही ती. म्हणजे मनात किती दुःख असलं तरी आपण हसूनच सगळ्यांचं हे करायचं. तर आपण बघितलंय का कलाकाराची वेळ बेतात की त्याच्यामध्ये तो कलाकार कसा जगतोय, आणि आपल्याला वाटतं की कलाकार फार हसतोय, स्टेजवरती आल्यानंतर छान परफॉर्मन्स करतोय, पण तसं काही नसतं. मनात खूप सारे दुःख असतात. ते कशी बोलताना कळते की ती जरी हसून बोलते पण मनात काहीतरी वेगळं दुःख आहे. चला बघूया आपण अजून वेगवेगळ्या कलावंतांशी भेटूया. वाजंत्री कलावंत असतील, डान्सर कलावंत असतील, कॉमेडी कलावंत असतील, सर्वांशी भेटूया, सर्वांशी एकदा अनुभव घेऊया. काय भेटूया नेक्स्ट. नमस्कार. सर्वप्रथम तुमची मुलाखत घेणे अगोदर तुमची नावं मला प्रत्येकाने सांगा. निवृत्ती तुकाराम लेंडे, ओमकार चव्हाण, दिनकर पठारे उर्फ पठारे काका, नेमिनाथ विद्यागर. तर काय वाटतं बाबा, तुमचं आयुष्य किती वर्ष तुम्ही कलाकार क्षेत्रामध्ये घाल, तमाशा कलावंत? मला जवळजवळ मी वयाच्या 22 वर्षापासून हा तमाशा करीत आहे. 22 वर्ष. हो, पण म्हणजे ह्याच पार्टीमध्ये की वेगवेगळ्या? नाही, पहिले आमची झाडाखालची पार्टी होती. नंतर जशी कला वाढत गेली तसं आम्ही मोठमोठ्या तमाशाला जाऊ लागलो. मग लोक प्रतिसाद चांगले द्यायचे, जसं आपल्याला चांगलं वाटायचं, हा माणूस बरं आहे बुवा, मग आपल्याला उत्सव वाटायचा. असं करत आतापर्यंत मी इथपर्यंत आलो. लोकांच्या नजरा, लोकांचे म्हणणं कसं असतं आपल्या कलाकारांबद्दल? लोकांचे म्हणणं असं असतं की ज्याला जशी कला आवडेल ना तसं त्याचं म्हणणं असतं का बाबा हे भारी आहे, त्याला ते गाणं आवडतं, ते भारी आहे, याला याचं भाषण आवडतं, कोणाला वगनाटक आवडतं, कोणाला गाणी आवडतात. असं प्रत्येक आवडीचं आपल्या आवडीचं गाणं. तुमचं वय किती आता? आता माझं वय म्हटलं तर एखाद्या वेळेस 71 असेल, कारण 1919 जन्म तारीख आहे ना माझी. वगनाट्याबद्दल मला विचारायचं आहे. ओमकार, तू काय सांगशील कलावंत म्हणून? तुला काय वाटतं? तू ढोलकी पण छान वाजवतो, मी बघितलेली ढोलकी. तुला काय वाटतंय? आणि कॉमेडी पण छान करतो. तुला काय वाटतंय कलाकार म्हणून तू किती वर्षापासून या कला क्षेत्रामध्ये काम करतो तू? मला 3च वर्ष झाली फक्त. 3 वर्ष. आणि पब्लिक लय त्रास झेलावं लागतो बा आपल्याला. प्रत्येक क्षेत्रात येतो त्रास, त्याच्याबद्दल काही? कॉमेडीला पण कुणी हे नाही करीत. आताची
पहिल्या कसं कॉमेडीला जास्त महत्व होतं. लग्न झाले तुझे? हा झाले. अच्छा, मुलं किती आहे? काहीच नाही. असं झालं का? झालं. पाठाडे काका, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे पण भरपूर वर्ष कलावंत म्हणून घालवलेत कसं? हो, बरेच फडबा मोठमोठ्या फडांनी कामं करून आलेलो मी. पहिलेच माझा ओपनिंगला तमाशा कमलाताई जळगावकर, अच्छा नंतर मग रघुवीर खेडकर, ढवळपुरीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, तिथून येतं मग बाबूराव बोरगावकर. किती वर्ष तुम्ही कलावंत? मला जवळजवळ 30-32 वर्ष झाली आहे. 30-32 वर्ष. त्या वर्षात कधी असं वाटलं का नाही, नाही, मला कलावंत मी चूक केली की कलावंत, असं कधी वाटलं का? नाही नाही नाही, त्यावेळेस ग्रुप होता आणि छंद होता तो, का आपण एक चांगले कलावंत उभा आणि तमाशाचा छंद होता तो. अलीकडे 20 वर्षात हा बेरसटपणा सुरू झाला तमाशाचा. म्हणजे जी ओरिजिनल कला आहे ती आज राहिलीच नाही. आणि वगनाट्य, गणगवळण हे राहिलं नाही. आणि आताचे जे 15 वर्षाचे ते 25 वया गटातले बेरसंड आहे ना, ते तर यांना काहीच नको. ते यांना फक्त मुली पाहिजे, अर्ध्या निर्ध्या कपड्यावर आणि गाणी. नाही, मला कलेचा गंध नाही त्यांना. वगनाट्य जर आजही मला विचारतं, माझ्या अंगावरती काटा उभा राहतो. बरोबर. वगनाट्य मी बघितलेले, मी लहान असताना तमाशाला गेलो. ढवळपुरीकराच्या तमाशाला ज्ञानेश्वर मागी माऊली असल्या धार्मिक वगनाट्यात कामं केली आम्ही. वाटतं का कधी, जर प्रत्येकदा तो दिवस यावे आणि वगनाट्य करावं असं वाटतं का कधी? वाटतं, पण तो येणार नाही अशी आशा. हे कलावंत, हे लोक पाहिल्यावर हे वातावरण असं दूषित झालेलं असं मनात कधी प्रश्न कधीच येत नाही. ते येणारच नाही बा ती घडी आता परत. मनात असं कधी म्हणजे एक होतं का, मी कलावंत झालोय तर मी असं कधीतरी असं वाटतं का मी चूक केली बा कलावंत होऊन, असं कधी? नाही नाही, कधीच चूक नाही, हे कधीच नाही वाटलं. अजूनही जे पहिलं त्या पद्धतीने त्या स्टेजशी भांडत होतो त्याच पद्धतीने आजही त्याच पद्धतीने भांडतो. नाही, तुमचा अभिनय बघितला, अभिनय खूप छान आहे. त्याच पद्धतीने करतो. आता हे चैत्राचे कार्यक्रम चालू झाले, त्याच्यामुळे आम्हाला डे नाईट चालूच आहे. त्याच्यामुळे घशावर, तब्येतीवर परिणाम झालेला आहे. नाहीतर कलेचा खूप छंद आवडतो. बरं, गुन्हेगोविंदांना आणतो सारे आम्ही, एका घरचे नाही, सगळे मालक म्हणा वेगवेगळे जास्तच्या भागातले. पण वाद वगैरे वाद कुठलाच नाही, कुठलाच नाही. सर्वांनी म्हणजे एकत्र खायचं. संगतीच खायचं सारे, एका चुलीवर होतंय सारे. भाजी म्हणा, भाकर म्हणा, मालक म्हणा, आता मेंबर, मुलं सारी एकत्र पद्धतीने. आता ही मुलं एक तरुण पिढी जी येते तर त्यांना म्हणजे एक तुम्हाला एक नातवाप्रमाणे त्यांना सांभाळावं लागतं. प्रश्नच नाही. तसं जे बाबा या नात्यानेच वागतो ना. बरोबर. त्यांच्या आईनेच मला वडील मानलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी मोठ्याने फड सोडून मागच्या वर्षी यांनी ओपनिंग केला हा धंदा, त्यावेळेस मला इकडे यावं लागलं. पहिलेच संबंध चांगले होते. शबीर बाबांचे तुमचे. हा, शबीर भाई सगळं स्वतः त्यांनी आम्हाला शिकवलेलं माणसं त्या ते काळात. म्हणजे आमच्या त्यांची खूप फॅमिली त्या काळात. चांगले संबंध होते. आणि मग बहिला तर नंतर ओळखीतच होतो, कॉन्टॅक्ट करत होते. मग ते ज्यावेळेस मी कुंदा पाटला हरिभाऊ बाडे तमाशाला होतो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट घ्यायला यायची ती. त्यावेळेस अकाउंटला आता आपल्याला माहिती आहे का ते दिवस परत येणार नाही वगनाट्य. नाही येणार नाही. पण असं वाटतं कधी स्वप्नात येतं का की हा हो वगनाट्य झालं पाहिजे, झालं पाहिजे हे आम्हाला वाटतं, पण समोरच्याला वाटत नाही. समोरच्या नाही वाटत. ते म्हणते आणखीन एकदा एक गाणं वाहू द्या, ते बी अर्धे कपडे घालून पोरी पाठवतात. प्रेक्षकांची आवड निवड फार वेगळी झाली. आणि जोपासून हे टीव्ही आणि मोबाईलचं माध्यम सुरू झालं त्यापासून या तमाशाला उतरती काळा सुरू झाली. त्याच्या अगोदर छान रिस्पॉन्स मिळत होता. गावातले लोक गेल्यानंतर दिवसाच गाड्या, त्या गावात गेल्यानंतर गावकरी येते कलावंताला आपुलकीनं घरी घेऊन जाणे, त्यांना चहा पाणी जेवण आपुलकीनं विचारणे. एक जागा असेल आपल्या जागेत राहा. आता जागेचे सुद्धा पैसे घेतात ते, ज्या जागेत जायचं. इतके फडमालका वगैरे त्यांना असं असतं की पैसे देऊन तू आपल्याला एक विकतच घेतला. हा, असंच करतात. आता जे 7 महिन्याचे धंदे चालू आहे ना, त्यांना त्या जागेचे सुद्धा पैसे भरावे लागत. आता तुम्ही किती दिवस झाले घराच्या बाहेर आहे? जवळजवळ 7 महिने दसऱ्यापासून बाहेर पडतो आम्ही. डेली कार्यक्रम चालूच का? हा, म्हणजे थोडस काही इमर्जन्सी गॅपही पडतो, पण मग चालूच राहते रुटीन. तर हे बौद्ध पौर्णिमेपर्यंत. तुम्ही काय सांगता तुमच्या कलावंत? तुम्ही काय, तुम्ही सिंगर पण आहेत, मी हे, हा. सिंगर पण, गाणी पण गायली तुम्ही आज. सिंगिंग बद्दल काय सांगता? सिंगिंगची आवड पहिल्यापासून आहे की कशी आहे? मला शाळेच्या 4थी पासूनच गाण्याची सुरुवात झाली आहे. शिक्षण किती झाले? शिक्षण माझं SY झालंय. अरे वा, व्हेरी गुड. आता त्याच्यावरती सिंगिंगची आवड म्हणजे शिक्षण छान झालंय, मग त्याच्यावरती काही बघितलं का पुढे काही केलं? नाही, पुढं मी माझा जॉब बी केला आहे, सगळं काम मी केलंय पुण्यामध्ये. मी 4थी पासून ह्या नाद लागल्यामुळं
लावणीचे शो असतील, ऑर्केस्ट्रा असेल, गावाकडं बँजो वगैरे सगळ्यालाच कामं केली ती आवडच पहिल्यापासून मला होती, त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात माझं छंदामुळे नोकरीकडे जमून प्रेम करत नाही. त्याला ते छंदच आवड असली ना, तिकडे मग 2 रुपये कमी जरी मिळाले तर तू तोच उद्योग आणि कर. वाटतच नाही कारण ज्यावेळेस एक कलावंताला भेटतो ना की असं वाटतं नाही यार ही आपल्यासारखं कोणीतरी आपलं मिळाल्यासारखं होतं, आपल्यासारखं मिळाल्यासारखं मिळाल्यासारखं. असं वाटतं की आपण पण एक कला काहीतरी सादर केली पाहिजे. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. या वयात ते खूप छान एनर्जी आहे तुमच्या दोघांची. आणि तू किती वर्ष अजून काम आयुष्य कलावंतामध्येच काढायचं? काढणारच. नवीन तरुण तयार झाला 2-3 वर्ष. अडचणी येणार आहे तुला लाईफ मध्ये खूप साऱ्या लय अडचणी, जास्त अडचणी याला. आता इथून पुढे जास्त येणार आहे. त्यांनी कलियुगाचा उतरता काळ चालू आहे. So इथून पुढे जास्त अडचणी येणार आहे तुला. सो त्या अडचणी फेस कर आणि कलावंत म्हणून जगायला आणि मरायला पण खूप छान वाटेल असं मलाही वाटतं. बरोबर आहे. सो धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. नमस्कार. भेटूया परत. नमस्कार. तुमचं नाव काय? खुशबू. खुशबू. तुझं नाव? मंदाकिनी. मंदाकिनी. प्रीती. रोशनी. वंदना. अश्विनी. अश्विनी. पूजा. स्वाती. मोना. मोना. कसं वाटतं एक कलाकाराचं जीवन कसं वाटतं तुम्हाला सर्वांना, जे कलाकार तुम्ही अनुभवताय? खूप हाल होत आहे, काय त्रास भरपूर आहे, पण त्रास होतोय तरी पण आम्ही धंदा हा करतो पोटासाठी. किती वर्षापासून करताय तुम्ही साधारणतः? तरी आता 20-25 वर्ष झालं मला, तरी 20-25 वर्ष झालं. 20-25 वर्षापासून तुम्ही कलाकार म्हणूनच जगताय. म्हणजे मनात किती दुःख असलं तरी त्या सगळं मागं ठेवावं लागत. चेहऱ्याला एक रंग लावल्यानंतर आपल्याला ते रंगभूमीवरती वरच काय दुःख असेल ते माग तू आता नवीनच आहे का? शिकावंच आहे सगळं. आता बघितलं हे आता मागच्या वेळेस बरं किती दिवस तुम्हाला घरापासून लांब राहावं लागतं? सरासरी 8-8.5 महिने. 8-8.5 महिने म्हणजे कंटिन्यू चालतात तुमचं? रेसर वगैरे सगळे धरून. अच्छा, कंटिन्यू शो चालतो. मग त्या साधारणतः त्यामध्ये तुम्हाला घरी जायला चान्सेस वगैरे नाही मिळतात? तसं मला लोक आम्हाला सुट्टी देतात ना. देतात ना? काय आपलं घरी काम असलं तर इच्छा 2 दिवस जात नाही, कार्यक्रम असला की लगेच परत यावं लागतं कार्यक्रमाला. त्यांना बी गरजच आहे ना. मग साधारणतः तुमचं आता फॅमिलीचं कसं मॅनेज करता तुम्ही? काय इथूनच पैसा पाणी आपलं घ्यायचं, त्यांना पाठवायचा. काय थोडे म्हणजे सोबत असता की नाही, घरी घरी. सर्वांची फॅमिली घरीच असते? हो सगळे जेवढे आम्ही इथं आहे तेवढेच इथं, बाकीचे सगळे घरी. आई वडील काय बहीण भाऊ. घरच्यांना असं काही घरच्यांचं काही रोकटोक असतो का की तुम्ही? नाही तसं काय नाही. काहीच नाही. नाही सगळे एकाच ठिकाणचे की नाही वेगवेगळे. वेगळे? हा तू कुठली आहे? तू? औरंगाबाद. तुम्ही सोलापूर. पुन्हा पुन्हा. अच्छा. तुमचं एक नारायणगावला एक ऑफिस असतं का हो तुमचं? आहे ना. सर्व केंद्रच आहे. केंद्र सर्वांचं, सर्व तमाशा केंद्र कलाकारांचं. कारण का सगळ्या तमाशाच्या रावट्या वगैरे तिथंच असतात ना, त्याच्यामुळं मी आता बघितलं सचिन एवढा आजारी असताना पण त्याला स्टेजवरती उभंच राहावं लागलं. काम हे करावंच लागणार, ड्युटी आहे ती. आणि जेवणाचं वगैरे कसं करता तुम्ही? जेवण 2 टाइम जेवण आहे आपल्याला मालकातर्फे, म्हणजे घरातल्यासारखं जेवण. जेवणाची काही वरड नसते, रोज आपल्याला शेदा आहे. पण मग टायमिंग आपला फक्त एवढंच की आता चैत्रात कसं आहे, आता त्यांच्या टोपल्यात पडलं तरच आपल्या ताटात येईल. बरोबर. त्यांना 2 पैसे मिळले तरच ते आपल्याला देणार आहेत. मग आता जरा वडातानीने केलं तर सगळ्यांनी जर कष्ट केलं तर होतंय. आता या चैत्रात हाली सगळ्याच होतं, मालकांचा हाल होतंय. आपण तर कलाकार आहे. लोकांना असं वाटतं की कलाकाराचं जीवन फार मोठं आहे, खूप लवकर कलाकार बाहेरच्या बनलं. घरातल्या लोकांना वाटतंय तुम्ही तमाशात लय भारी भारी खाता, भारी भारी ठिकाणी झोपता. त्यांना हे नाही माहित की आम्ही घाण अशी झाडून तिथं बिस्तारा टाकतो, घाण पाणी प्यायला, घाण पाणी आंघोळीला. ही अडचण आमची कोणाला दिसत नाही. ते तर आहेच. ते आता मी आल्यानंतर बघितलंय सगळं. तुम्ही तर डोळ्याने पाहिले. ही अडचण कोणाला दिसत नाही. बरं आम्ही म्हणा आम्हीच नाही, मालकाला सुद्धा स्वतः तेच पाणी प्यावं लागतं. आम्ही जे खातोय तेच ते खातात. असं नाही की मालक वेगळं खातो आणि कलावंताला वेगळं. हा तसं काय नाही. तुमच्या असं एकदम एक फॅमिली कुटुंबात तर एकाच टोपल्यातली भाकर आहे आणि एकाच भोगल्यातलं कालवण आहे. आता आम्हाला जेवायला देणार का तुम्ही? लगेच तुमच्यासाठी लगेच. काही हरकत नाही. पण एक आता मी ज्याप्रमाणे बघितलं बाहेरच्या पब्लिकचा त्रास वगैरे कसा होतो समजा. ह्यो तरी ओपन कार्यक्रमाचा आहे, पण तिकीटच्या कार्यक्रमाला लय त्रास आहे, तेवढा सहन करावं लागतं. पण आता तिकिटाचे कार्यक्रम करतच नाहीत ना आणि सध्या. आता हे दगड हाणणं, हे आमकं तमकं फेकून मारणं हे चालूच आहे अजून बी, ते काय बंद नाही.
मी पण एक कलाकार आहे त्यामुळे मी समजू शकतो. त्या तेवढं तर करावंच लागत आहे स्टेजवर. ह्यानं काय शिवी दिली, त्यानं काय बोलला, सगळ्याला दादा भाऊ म्हणून स्टेज पार पाडून खाली यायचं असतं आम्हाला. पण समजा कलाकार बनायचं त्याला पूर्ण आयुष्य जिजावंच लागतं. आणि एकदा कलाकार असं वाटत नाही का कधी ह्या रंगभूमीतनं असं वेगळं व्हावं किंवा दूर जावं असं कधी वाटत नाही तसे बरेचसे लोक झाले ना आता बाजूला झाले, काय रिटायर झाले, काय घरी बसले. नाही पण स्वतःला असं ज्यावेळेस अभिनय करतो आपण, एखादा अभिनय साधन करतो किंवा डान्स सादर करतो, तर त्यावेळेस वाटतं का असं नाही बा आता मला कुठेतरी थांबायचंय किंवा मला हे लोकांचा दृष्टिकोन बघण्याचं वेगळं आहे, सो मला कुठेतरी थांबावं वाटतंय आणि मला कुठेतरी हा प्लॅटफॉर्म सोडावा. तसं येतंय की मनात, येतंय मनात, पण सोडून नाही सर. पण ते सोडायचं पण करायचं काय नंतर ना, पोटा पाण्यासाठी करायचं काय. हा जर धंदा सोडला तर दुसरं काम काय येणार, शेतीत तर जाऊ शकत नाही. ह्या बायकांना काय खुरपाय जमणार नाही, ह्या काय टोपली उचलू शकणार नाही, ह्यांना शेवटी नाचणंच हे भाग आहे. पोटासाठी ते करावंच लागणार, हेच करावं लागणार आहे. हा धंदा जर नसेल तर ह्यांना काही दुसरं काम नाही घरात. हा, हे घरी 4 महिने पावसाळ्यात राहतात, ते मालक लोकांची वाट बघत आहेत की बालकाने आम्हाला 2 रुपये पाठवा भाऊ. 4 महिने जे 4 महिने तुमच्या घरी असतात ते कसे जातात? ते कशी म्हणजे ते आपल्या ह्याच्यावर आहे. आपण स्वतः काम करायचं आणि स्वतः पोट भागवायचं. मग ते हालाकीचेच जातात. लय हाल. आता कोरोनात बघितलं नाही तुम्ही कलावंताचं काय हाल झालं. मी समजू तीच परिस्थिती. मग जेव्हा धंदा चालू होईल तेव्हा मग मालकाचा पगार चालू राहतो, शिदा चालू, जेवण ऐकतं, कशाचं टेन्शन नाही ना. उठायचं, जेवायचं, झोपायचं, धंदा करायचा. त्यांच्या धंद्याला 2 तास क्लिअर राहायचं. दिवसभर ते आपल्याला काय बोलत नाहीत मालक लोक. ते म्हणतात आमच्या धंद्याला क्लिअर विषय भेटला. फक्त प्रामाणिक राहा आमच्या धंद्यात. फक्त तिथं जे आहे तिथं चुकारपणा करायचा नाही. पण अभिमान वाटतो का, एक कलाकार असल्याचा अभिमान वाटतो? वाटतो ना, मला तर वाटतो. कारण का मी लहानपणापासून ह्या धंद्यात आहे. आता तुम्ही लहान आहेत बाळांनो, अजून काय तुमचा विषय. तुला काय वाटतं रोशनी? चांगलंच वाटतं म्हणायचं. पण असं वाटतं की मी एक कलाकार आहे तर मला खूप छान वाटतं हा कलाकार म्हणजे आतून ऍक्च्युली एक सांगू ना, तर कुणी म्हणतो ना मला कलाकार बनायचंय, तर ते कुणी शिकून बनत नसतं. ते आतून त्याचा एक कंड असायला लागतो. आणि तो कंड असल्यानंतर माणूस कितीही प्रयत्न केले ना की आपण नाही बाबा मला आता कलाकारातनं दूर जायचं नाही होत. गेली मी ह्या कलाकार क्षेत्रातनं कमसे कम मी 3 वर्ष दूर जाण्याचा प्रयत्न केला, बट नाही, ते नाही होत. ते परत मला ओढतच ते नाही, मला ह्या कलाकार क्षेत्रात आयुष्य घालवायचंय. आणि माझं तर माझी जी अपेक्षा तशी तुमच्या मनात पण असतं की मला कलाकार म्हणून जगलोय तर कलाकार म्हणून. माझे वडील तमसगीर, माझी आई तमसगीर, माझी बहीण बी नाचायला शिकली, त्यांच्यानंतर मी नाचायला शिकले. 25 म्हणजे वर्ष ह्याच्यापेक्षा लहान असल्यापासून ही पाहते मी. बाया पुढे नाचायला की मागं नाचायचं, ती वेळच. ते दुसरं काय काम नव्हतं, हेच शिकायचं, हेच डोक्यात. अश्विनी तुला काय वाटतं, एखादं कलाकार म्हणून तुला काय वाटतं? ते तरी 2 वर्ष झालं कार्यक्रमात आले, म्हणजे लय नाही. तू राहायला पुण्यालाच का प्रॉपर? तुझं नाव काय? पूजा. तुला काय वाटतं कलाकार म्हणून जगणं तुला काय वाटतं, म्हणजे आयुष्य कसं वाटतं तुला? ते सांगायला गेलं तर चांगलं पण आहे आणि असं बघायला घेतलं तर ते वाईट पण आहे. लोकांचा दृष्टिकोन वाईटच असणार आहे. आता जस्ट सपोज आपण घराशेजारी जर राहिलो समजा, तर घराशेजारचे आपल्या तोंडावरती छानच बोलतात, पण बाजूला गेल्यानंतर वाईटच बोलतात. हा, ते चालणार आहे. ते कलाकाराच्या बाबतीत नाही, पण कलाकाराच्या बाबतीत जरा जास्त आहे. तर त्या गोष्टी आपण दुर्लक्ष नाही करायचं. आपल्या मनाला जे वाटेल ते आपण करायचं असं मला वाटतं. आणि समोरल्या माणसाला किती चांगलं म्हणू द्या, ते आम्हाला कधी चांगलं म्हणणार वाईटच बोल. कारण का हा धंदाच असा आहे. आता कलाकार सांगू ना, मी अनुभवलेलं सांगू. मला असं वाटतं की आता आयुष्यभर कलाकार म्हणूनच जगायचंय तुम्हाला. नाही, यातले ह्या पूर्वी आता जे नाचायला शिकल्यात, आता हे यांच्यावर अवलंबून आहे की बाबा यांना हेच करायचं आहे का. कुठं काय जर झालं असेल थोडंफार शिक्षण तर एखादा जॉब म्हणा. जर ह्याच्यात जर जास्त डोकं नसेल तर, आणि ह्याच्यात जर जास्त डोकं असेल ना तर त्या काहीही होऊ शकत नाही. त्यांना नाचणारे म्हणूनच राहावं लागणार. आयुष्यात किती आहे आता, अशा बऱ्याचशा शिक्षण पोरी वगैरे किती झालेलं असतं. आता लावणी शो करतात, लावणी शो करून जॉब करतात. आता सध्या हे सुद्धा लावणी शो करते, आता ती कामाचं बघायला लागली, चालू आहे. माझी सून आहे ती. अच्छा, हा, कामाचं बघते मी. आता उगाच एवढं वर्ष सांगेल नाही तर तिचं हे बंद करणार आहे. काय जॉब करते ती सध्या? चाललाय माझा प्रयत्न, काहीतरी शिक्षण कुठेतरी वगैरे छान झालंय. आहे. 9वी पर्यंत शिकले. तिचं म्हणणं आहे की बा लय दिवस नको मला येणं, म्हणजे आता हे बदललंय ना, पिढी जरा पिढी बदलली आहे थोडंसं बदलत त्याच्यामध्ये. चाललंय कलाकारामध्ये ना. एक- पहिल्यासारखं नाही की मी तमाशाच करीन असं नाही. आताचे कसं आहेत 2-2 कामं एका टायमात करायला बघत आहेत. लावणी शो थोडासा जॉबला बी टाइम द्यायचा,
थोडा घरी बी टाइम, असं तेच चाललं. मग आता ही जे बुद्धी चालली ते सगळ्यांची तशी चालत नाही ना. ऍक्च्युली यांचं पोटच त्याच्यावर आहे, ह्या समाजाचं पोटच त्याच्यावर आहे. यांना दुसरं काय काम येणार आहे दुसरं काम माणसाला? येणारच नाही. काहीच शिक्षण नाही. किती झालं? कुणाचं शिक्षण नाही याच्यात, कुणाचं शिक्षण नाही. माझं सुद्धा शिक्षण नाही तरी मी गावी गावी का माहित नाही आपल्याला. मोहनात तुला काय वाटतं, कलाकार म्हणून जगणं तुला काय वाटतं? छान. मनाची बी इच्छा नाही जास्त दिवस हे करायची. ती म्हणते नवीन तरुण पिढी आहे, तरुण पिढीला असं काय असतं माहिती तिचं आहे म्हणणं असं आहे का जवळ होत आहे तवर करायचं थोडे दिवस, नंतर जॉब वगैरे बघायचं. म्हणजे तिची इच्छा नाही मनापासून. का? आता फक्त एक घरच्या घरच्या अडचणीमुळं परिस्थितीमुळे त्या करावं लागतं थोडंसं. सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी मॅनेजमेंट करावं. त्याच्यामुळे ती इकडं वाटचाल केली ते, नाहीतर तिची इच्छाच नाही इकडे यायची खरं म्हणजे. आणि ती ऍक्च्युली मनात इच्छा असली पाहिजे तर बाकीच्या गोष्टी. मनात जी तुला काय वाटतं काय बनायला पाहिजे, तुझ्या मनात इच्छा काय काय बनायचंय तुला? जॉब करायचा आहे मला कशाबद्दल, कशा संदर्भात? ऑफिसमध्ये, ऑफिस कोणता ऑफिस, संदर्भ काही ठरवलं असशील तू? MSc मध्ये टायपिंग. टायपिंग मध्ये. अच्छा. स्वाती तुझं? माझं ह्याच्यात असं देऊन ठीक आहे तुझा डान्स वगैरे छान आहे, बघितलं तिचा डान्स वगैरे. ना. आणि हिला स्वतः सुद्धा कलाकार आहे ते. हा ना. स्वतःचा तमाशा हिचा बी काही म्हणजे विषय नाही, हिला हेच करावं लागणार, राधिका. दुसरं काही करू शकत नाही. मी राधिका सांगते ना, हे जे आहेत ना एवढा हा ग्रुप पूजा. हे काही करू शकत नाही त्याच्यात. आता ह्याच्यातनं मी जर म्हणलं आता मला आता होत नाही मी बंद करीन, हे माझ्यावर डिपेंड आहे. पण ते मला घरात दम निघणार नाही. मी कुठल्या तरी लावणी शोला 2 गाणी तरी म्हणायला जाणार. जाणारच. कोणाचा तमाशा आला तर मी तिथे एखादं गाणं म्हणणार, मी एखादी गवळण म्हणणार, थोडी कवीना पण नाचणार, किंवा त्या बाया नाचायला लागल्या का माझा पाय आता आम्ही जेव्हा सकाळी मुलाखतीला आलो ना तर तो पण कलाकार आहे. तो जो आहे ना तो कलाकार आहे, तो ITI ला शिक्षक आहे. मी ॲज अ डायरेक्टर म्हणून माझं फिल्म प्रोडक्शन आहे, माझे गाणे वगैरे टीव्हीला चालू आहे, माझी वेब सिरीज चालू आहे, सिरियल चालू आहे, आता मूवीचं शूट करतोय मी. अनिकेत केसर सोबत माझा त्याचा नारायणगावला शूटिंग चालू होतं माझं. पण आम्ही किती प्रयत्न, ज्यावेळेस इथे आलो ना तर आमच्या मनात एक वेगळा अनुभव आला की नाही यार आज आपल्या स्टेजवरती जायचं, काहीतरी अभिनय करून दाखवायचं आहे असं वाटत होतं. पण नंतर म्हटलं नको थांबायला, कारण यांचे कलाकार म्हटलं नको. म्हणजे कलाकार हा आतूनच असतो, नाही नाही त्याला ते दम त्याला निघत नाही निघत. जसं तुम्ही बोललात ना, मी घरी जरी बसले तर मला 2 गाणे कुठेतरी मला बोलावंसे वाटतीलच. सर्वांसाठी धन्यवाद, सर्वांनी असा अमूल्य वेळ दिला. थँक्यू सो मच. आणि
तुम्ही आता गाणे वगैरे गाता, डान्स वगैरे करता, हो. तर लिहिता वाचता येतं का? नाही, मला लिहिता वाचता काहीच येत नाही, शिक्षण किती झालंय? काहीच नाही.
तरी पण एवढे सुंदर गाणे वगैरे बोलतात, मोबाईलवर ऐकायचं आणि पाठ करायचं पाठ करायचं म्हणजे जे ऐकायचं तेच लक्षात ठेवायचं आणि ते आणि पुढे. पाठ करायचं. हो. मग असं वाटत नाही कधी का मी आता थोडंफार काहीतरी शिकलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी? आता ते दिवस टळून गेले, त्याच्यामुळे आता काय वाटत नाही. मोबाईल आले मग त्याच्यामुळं मग मोबाईलवर जे गाणं येतात नवीन नवीन, आपण त्याच्यावर जास्त म्हणजे हे लक्ष देतो ना, पब्लिकला काय पाहिजे मग त्याच्यावर असं लक्ष देतो. तो कलाकार प्रत्येक कलाकाराला कसं सांभाळून घेतात मी? एवढे कलावंत सगळे सांभाळायचे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे, तो टायमिंग कसं मॅच करतात? प्रत्येक कलाकाराला कसं समजून घेतात? आपण जसं एक कुटुंब चालवतो घरी, एका कुटुंबात साधारणतः 7 ते 8 माणसं राहतात. कारण का आजच्या पिढीत जुने जे लोक होते त्यांचं एकत्रित कुटुंब होतं आणि एकत्रित कुटुंबात जी मजा होती ती आजची मजा म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आली आता, म्हणजे ती फॅशन झाली. जशी आवडीनिवडीची फॅशन झाली तशी ती फॅशन झाली. आज हे एवढे प्रत्येक घरची वेगवेगळी राहते, व्यक्ती तितके वेगळी राहतात, प्रत्येकाचे शौक वेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. काहींची मानसिकता कसं आहे का आमचे 2 रुपये कसे भेटतील तेवढं बघायचं. काहींची मानसिकता अशी आहे की माझा स्टेज कसा चांगला होईल, माझं या स्टेजला नाव कसं चांगलं होईल, ही अशी म्हणजे प्रत्येक व्यक्ती तितक्या बोलली असा हा त्या लेवलचा त्याच्यामुळं कलाकार सांभाळताना खूप तारेवरची कसरत करावी लागते. कारण या क्षेत्रात कमीत कमी 60 ते 65% व्यसनाधीनता आहे आमच्या क्षेत्रात आणि 30-35% जे चांगले आहे तर त्यांच्या पण खोडी असतात प्रत्येकाच्या, आणि मालक पण खोडीचे असतात. एकटा कलाकाराला नाव ठेवून उपयोग नाही, मालक पण त्या पद्धतीचे राहते. काही ठिकाणी दादागिरी करणे, तुमचे इतकेच दिवस भरले तिथे हिशोबात ढासळ करणे, ढवळढवळ करणे, आणि कलावंत पण असे राहतात का इकडची उचल घेणे, तिकडं पळणे, पुन्हा तिसऱ्याकडून घेणे, चौथ्याकडे जाणे. असे आजच्या पिढीतले कलावंतची प्रत्येकाची बाजू तशी चालली. पण आज जे खरोखरचे कलावंत आहे 20 ते 25% राहिले, 70% हो जे नावगावासाठी मारतात ते हिशोबाला माल कसे भांडणार आणि त्यांची जी जागा आहे ती जागा सोडणार नाही, मालकाला सोडणार नाही. पहिले कलावंत कसे होते म्हणजे त्यांचं मालकाशी भांडण जरी झालं तर ते स्टेजला क्लिअरच राहणार. आणि आजचे कलाकार कसे थोडं सरी इकडं तिकडं म्हणजे भांडण झालं तर स्टेजला म्हणजे जरा आडगं चालणार, म्हणजे दारू काय पेणार, म्हणजे ते आपल्याला मानसिक त्रास देणार. आजची म्हणजे आताच्या लोकांचे काय होतं फळमालक पण त्यांना मग त्रास देतो. बरोबर. आणि आताची कंडिशन अशी झाली का आमच्याकडून लय जणांनी उचलले घेतल्या आणि दुसरीकडे पे गेले. पण माझं कसं म्हणणं आहे तुम्ही एकाच मालकाकडून उचल घ्या आणि त्या बिचाराचा कार्यक्रम सीझन जो असतो पार तो पूर्ण पार पाडून मग हे 4 महिने जे तुम्ही 7 महिने कंटिन्यू घराच्या बाहेर असतात, हे मग बाकीचे 4 ते 5 महिने हे कसे काढता तुम्ही? म्हणजे आता हे थोडं आपलं कुटुंब जे चालतं ते मग आता काहीतरी इकडं तिकडं म्हणजे थोडंफार इकडलं तिकडलं बघून चालू सेव्हिंग होते का तेवढी 7 नाही महिन्यामध्ये? एवढी नाही होत. कारण का 4 महिने 5 महिने समजा तुम्हाला दुसरं काही कामच नाही, तुम्ही मग कसं घर कसं चालवायचं? घरातूनच पैसे कलाकारांना द्यावे लागतात. आम्ही व्याजाने पैसे काढतो ना. पण कलाकारांना असं शांत नाही बसत, त्यांना गरज लागलं त्यांना पुरावंच लागतं. त्यांना पुरावाच लागतो. एक वेळेस त्यांना शिदा नाही मिळाला ते इतके बडबड करणार, मालकाशी असं बोलणार तसं बोलणार. मालकाचं इकडे काही का व्हायना पण त्यांना शिदा पाहिजे. पावसाळ्यामध्ये शो नसतातच. शो नसतात. मग 4 ते 5 महिने जे असतील ते आपल्याला प्रत्येक कलाकाराला आपण समजून उचली द्यावं लागतात. उचली द्यावं लागतं, सांभाळून घ्यावं लागतं. बरं, उचल दिल्यानंतर पण असं कन्फर्म नाही का तो येईलच आपल्याकडे? आजच्या एवढ्या 10 वर्षाच्या आत एवढ्या 10 वर्षाच्या आता इफेक्ट झाला, नाही अगोदर नव्हतं. आणि आज जे 20-25% कलाकार आहे ना तेच शब्दाला किंमत देणार. म्हणजे जुगार खेळणारा माणूस नसला तरी त्याला जुगार खेळावा. जुगार खेळणार 70% कलावंत आजचे असे झालेले का ते एक उचल एकाची घेतील, दुसरीकडे जातील, तिथे नाईटने राहतील, त्या सीझन मध्ये तिसरीकडे जातील. कोणत्या हिशोबाने कलाकारच म्हणू शकत नाही. कलाकार म्हणू शकत नाही. कलाकार जो शब्द दिला त्या शब्दासाठी जीव देणारा कलाकार असतो. आजच्या कंडिशनला तमाशा फळमालकांची अशी अवस्था आहे का त्याला गरज असते. बरोबर, त्याला गरज असते, त्या गरजेपोटी तो त्याची गरज भागवतो आणि तो त्याची गरज भागून घेतो पण याची गरज पूर्ण करत नाही. असं मन कधी रडतं काही कलाकार म्हणून? मन फार मन रडतं. म्हणजे काय काय टायमाला असं मनातून उत्सव होतो का बाबा आपण जे केलंय हे बंद करावं का काय करावं.
पण आपण विचार करतो आपल्या नावाखाली 70-80 माणूस जगतय म्हणजे एका कुटुंबात 5 माणसं जर धरले तर 300-400 लोक जगतात असं. बरोबर. एका कुटुंबात मग कलाकार बी तेवढा त्रास देतात ना, असं होतं. ते घरातले असो किंवा बाहेरचे असो किंवा कोणी बी असो, हे ते प्रत्येक कलाकाराच्या मनात आहेच भाऊ, किती नाही म्हटलं तरी आतून नाही, रडणार सगळे नाही, प्रत्येक नाही. प्रत्येक मी पहिलेच तुम्हाला बोललो 20 ते 25% कलाकार असे का ते मालकाशी म्हणते जे मेन नाही, हा, जे ज्यांच्या मनात main- दुःख आहेच. प्रत्येकात या क्षेत्रात दुःख नाही असा माणूसच भेटू शकत नाही. कारण का आज फळमालक म्हणून मी बोलतो का एखादा कलाकार आहे, त्याच्या घरी तिची आई आहे, बायको आहे, मुलं आहे, कोणीतरी कुटुंबातलं आजारी पडलं, त्याचा जीव तिकडे लागतो ना. पण इथं तर कार्यक्रम आहे, फळमालक सोडत नाही. आणि फळमालकाची अशी अवस्था राहते का एखादा कलाकार आहे, तो घरी गेलेला आहे, त्याच्या जागेवर दुसरा कलाकार कुठं उपलब्ध करायचा. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे, एकच बाजूने. दोन्ही बाजू. हो. आज फळ मालक म्हणून तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही कशी सांभाळ? आजची प्रत्येक फळमालकाची परिस्थिती खूप वेगळी आहे. फळमालक फक्त हा नावापुरता राहिला, त्याला कुठून तरी 2 रुपये दुसऱ्याकडनं उचलून आणि कलाकारांना वाटावं लागतात. फळमालक असा म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतके श्रीमंत आहे. आणि ती श्रीमंत असून बी 7 महिन्याचा धंदा असो का 5 महिन्याचा असो का 2 महिन्याचा असो, त्याचं चैत्र चांगला जाईलच याची गॅरंटी नाही, त्याची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी नाही. आजच्या आर्थिक परिस्थितीची घडामोड करताना प्रत्येक फळमालक हा रंजीस आलेला आहे. कारण सुपाऱ्या हा विषय असा असतो, मॅनेजमेंटवर असतं, आणि त्यात सुपाऱ्या कमी जास्त होतात, गॅप पडणे, पुन्हा कलाकारांना पैसे देताना अडचणी तयार होणे, काही कलाकारांनी पैसे घेऊन दुसरीकडे निघून जाणे, म्हणजे त्याच्यामुळे फळमालक अडचणीत सापडतो. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू, शासनाने फळमालकाला आजच्या जमान्यात एक नॉमिनल म्हणजे 4-5 वर्षानंतर कुठंतरी ते अनुदान मंजूर करायचं ते पॅकेज, आणि त्या पॅकेजमध्ये बी वशिलेबाजी होतेच. ज्यांचे काहीच नाही अशांची नावं येतात, ज्यांचं चालू आहे पण तुमचे जास्त दिवसाचे नाही, कारण त्याला कागदपत्र लागतात. कागदपत्र असलं तर 100% होतं. पण मग आजची परिस्थिती अशी का शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलंय असं म्हणत नाही, पण शासनाचं पूर्ण लक्ष नाही. शासनाने लोककलावंतांची म्हणजे ही लोककला जर त्यांना महाराष्ट्रात मराठी मायभूमी टिकवायची असेल तर त्यांनी शासनाने मनापासून सांस्कृतिक विभागाने मदत केली पाहिजे आजच्या घडीला. तर सरकार हातबल होत आहे का कलाकारांच्या व्यथा बघून? नाही, माझा आरोप नाही, हा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे सरकारला. तुम्ही चित्रपट निर्मितीला, नाटक कंपनीला यांना स्टँडर्ड मानून आज हास्य जत्रा चालू आहे टीव्हीवर, यांना सगळ्यांना पॅकेज आहे, अनुदान आहे, यांना मान सन्मान आहे. मग ही लोककला, आमची तर ही जिवंत खेड्यातली जिवंत लोककला तुम्ही देतात, गाजावाजा करतात, पण त्यांच्या पदरात पडत नाही सगळ्या 100% लोकांच्या. शासनाने तळागाळापर्यंत जे त्यांचे प्रतिनिधी नेमलेले राहतात त्यात सगळ्यांना चौकशी करून आज काही वृद्ध कलावंत आहे, मी बघितली माझ्या डोळ्यांनी, का त्यांना मानधन चालू नाही. आणि जे कलावंतच नाही, जे कलावंतच नाही पण त्यांची वशिलेबाजी डॉक्युमेंट त्यांनी तयार केले खोटे नाटे, मग त्यांना मानधन चालू आहे. आणि मी असे बघितलेले आज का 70-75 वर्षाचे झालेले त्यांना मानधन नाही. कलावंत आता म्हणजे जे मेन मूळ जो खरा कलावंत आहे त्याला नाही. आणि जो पहिली गोष्ट तो कलावंत म्हणजे त्या कला क्षेत्रातच तो गुंतून राहिला, त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स नाही. काही माझ्याकडे आज बी असे लोक मला माझ्या आयुष्यात भेटलेले का त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांचे स्वतःचे फोटो सुद्धा काही काढलेले नसतात, असेही कलावंत आहे. आणि ते एकदम हायफाय चांगले कलावंत असतात, पण अशिक्षितपणामुळे त्यांना आज या गोष्टी काही कशा करावं आणि काय करावं हे समजत नाही. आज स्टेजवरती मी तुला पहिल्यांदा बघितलं, तरुण पिढी खूप व्यसनाच्या आहारी गेली आहे, खूप वाईट वळणाला लागली आहे. पण तू या क्षेत्रात कसा आला कमी वयातच? मला ही फर्स्ट टाईम एकदा मम्मी मला घेऊन आलेली, मला म्हणली एकदा बघ कसं वाटतं तुला, आमची लाईफ कशी चालू आहे कशी नाही. मी फर्स्ट टाईम आलो त्यावेळी मी बघितलं, मग त्यावेळी मी फर्स्ट टाईम एकदा सिंगिंग केली, ट्राय केली नाही का. त्याच्यानंतर मग रेग्युलर करायला लागलो मी, त्याच्यानंतर मग शिकून गेलो मी. शिक्षण किती झाले तुझे? माझी 12वी झालेली आहे, रिझल्ट लागणार आहे.
आता शिक्षण ज्यावेळेस चालू होतं 12वी, मग तू इकडनं कंटिन्यू वेळ देत होता का इकडे? नाही आता किती दिवसापासून तू इकडे महिना होता, दीड महिना झाला आता. सिंगिंग छान करतो, खूप तरुण पिढीला आज अक्षरशः लाजवेल एवढं छान. म्हणजे तू प्रतिसाद पण, पब्लिकचा पण प्रतिसाद खूप छान आणि सिंगिंग पण खूप छान करतोय तू. तर कसं ही सिंगिंगचं वेळ कसं लागलं तुला? कला क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? सर्वप्रथम माझे आजोबा जे पोपटराव चव्हाण आणि माझी आई शकुंतला चव्हाण फडमालकिंग यांच्या रीतीने मला या क्षेत्रात नाही का आवड आली. तर मी त्याच्यापासून मग गाणे म्हणायला, मग आईचे हाल बघून, त्याच्यानंतर मग घरच्यांची हाल बघून, घरच्यांचं भांडणं होतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुझी आई एक स्टेज परफॉर्मन्स करते त्यावेळेस तुझ्या मनात काय असतं की मी माझ्या आईपेक्षा छान सिंगिंग करू शकतो? मी बघितलं तुम्ही मायलेक दोघं पण सोबतच सिंगिंग करत होते. कुणी असं म्हणणार नाही की तुम्ही दोघं मायलेक त्यांनी सोबत सिंगिंग करता. ते माझ्या मम्मीपेक्षा मी म्हणजे छान तर नाही म्हणू शकत, पण म्हणू शकतो मी. तिच्याकडनं शिकतोय. माझ्या मम्मीकडून मी शिकतोय सध्या तरी, कारण सध्या तरी माझे शिक्षक आणि गुरु तीच आहे. तुला असं वाटतं आयुष्यभर आपण या कलेला सोबत ठेवावं? हो वाटतं, कारण सध्या तरी कला म्हणजे आत्ता सध्या तरी ते चालू आहे गौतमी पाटील आणि ते या कलाला हे टाकून काय नाही, पण जी कला खरी आहे ती म्हणजे तमाशा आहे. ह्याच्यातून आपले काय म्हणतात ते आपली लोककला जपली जाते. त्याच्यात ऑर्केस्ट्रामध्ये समाज प्रबोधन होतं. आणि जे आत्ता ते गौतमी पाटील, राधा पाटील ते त्यांच्यामुळं लोक हे होऊन जातात, म्हणजे नाही का भापळून जातात. तर ते त्याचे परिणाम तमाशावर पडतात. बरं, तू तरुण पिढीला काय मेसेज देशील की तू ह्या कमी वयात एक शिक्षण पूर्ण करता करता एक स्वतःचं करिअर पण घडवतोय, आई वडिलांचा वारसा, आजोबांचा वारसा सुद्धा तू पुढे चालवतोय, तू एक तरुण पिढीला काय मेसेज देशील? तरुणपणाला एकच सांगणार की जगण्यासाठी कला आहेत सर्व काही. जगण्यासाठी आपल्याला कला धरून चालावं लागतं. भले आपल्याला ते येऊ नये, आपण आपल्या घरच्यांकडून शिकावं. जसं प्रत्येक तरुणाचा त्याची एक अपेक्षा असते, करिअर बनवावं आपलं करिअर. मग ते कुठं बनवावं ही त्याच्या आवडीनिवडीवर असते. मग त्याच्या स्वतःच्या जर मनात असेल का मी एक गायक होऊ शकतो छोटा मोठा, आणि आईकडे बघून तिची जी इथं आहे ती गुरु, आजोबा होते ते गेले, आई आज गुरु आहे तिची. त्या आईकडे बघून आईची बरोबरी करू शकत नाही कोणी या जगात, पण कमीत कमी तिच्याकडनं जे आहे ते घेऊन पुढच्या पिढीसाठी तर आपण जातो. म्हणजे त्याच्यातून दोन स्वार्थ तयार होतो. एक आपलं करिअर बनतं म्हणजे पोट भरण्याचा स्वार्थ तयार होतो, आणि दुसरं एक नाव. आपले जे गेलेले ढोलकीपटू कैलासवासी पोपटराव चव्हाण बेलापूरकर हे आजोबा, बरोबर ना, तर त्यांच्यापासून आपल्याला जे एनर्जी भेटते. आणि आज आपली आई आज एवढी सिंगिंग करते, बरोबर ना. तर मित्रांनो, आज आपण शकुंतला चव्हाण या तमाशा कलावंतांना सर्वांना भेट द्यायला आलो. तर खरोखर मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्यांची व्यथा बघितली. सोपं नाही आहे कलाकार म्हणून. आपण टीव्हीवरती बघतो की खूप मोठे मोठे कलावंत आहे, आपण त्यांना कलावंत समजतो, आहेत, नाही असं नाही, त्यांच्यातही अभिनय आहे, पण जी जिवंत कला सादर करताना हे तमाशा कलावंत. माझं एकच म्हणणं आहे की आपण घरच्यांना जसं मान सन्मान देतो तसंच ह्या जिवंत कलावंतांना पण, तमाशा कलावंतांना पण एक मान सन्मान द्या. समाजात एक त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या, आणि त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघा. आपण पैसे देतो, ते कला सादर करता तर पैशासाठी नाही करत, ते कलावंत आहे, ही कला लोकांपर्यंत गेली पाहिजे, लोकांना समाज प्रबोधन झालं पाहिजे, ह्यासाठी ते प्रयत्न करतायत. पैसा काय नाही त्यांना, तमाशामधनं नाही तर दुसऱ्या कुठनं पण ते पैसे पोट भरण्यासाठी पैसे कमवतील, बाकीच्या गोष्टी करतील, पण समाज प्रबोधन झालं पाहिजे असं प्रत्येक कलावंताचं. आणि कलावंत कितीही प्रयत्न केला तर तो शांत बसत नाही, त्याच्यातली कला कधी शांत बसू देत नाही. सो माझं सर्व प्रेक्षकांना एवढंच म्हणणं आहे की सर्वांना एक माणूस म्हणून जगू द्या, आणि त्यांच्याकडे कलावंत म्हणूनच बघा. आपण टीव्हीवरती बघतो ते कलावंत बर्गर पिझ्झा वगैरे खातात, पण हे कलावंत अक्षरशः चुलीवरची भाकरच खातात अजून देखील. हे प्रत्येक गावाला जातात, ट्रक
किंवा बसेस यानेच प्रवास करतात. हे कलावंत, ह्या कलावंतांनाही जगण्याचा अधिकार आहे. ह्या कलावंतांनी आपण पुढे मार्गदर्शन केलं पाहिजे, यांना मान सन्मान देऊन त्यांना पण एक जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण यांना मान सन्मान देत नाही ना, त्यांच्या मनात कुठेतरी वाटतं की नाही आपण कुठेतरी चुकीच्या पावलावरती, पण त्यांचं एक वाटतं की नाही आपण खूप चांगलं कार्य करतोय, आपण समाज प्रबोधन करतोय. ही खूप जुनी कला आहे, जिवंत कला जी आपण बघतो, खूप जुनी कला कला जिवंत ठेवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने या लोककलेला लोकाश्रय दिला पाहिजे. आणि शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच विनंती. शासनाला पण माझी एवढीच विनंती आहे की सर्व तमाशा लोक कलावंतांचं थोडंसं त्याच्याकडे पण लक्ष द्या. त्यांचं पण आयुष्य खूप हलकीचं काढावं लागतं त्यांना. गेली 7 महिने जरी ते सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असतील, पण 5 महिने त्यांना घरीच बसून सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं. सो सरकारने पण त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि पुढील त्यांना सहकार्य करावं अशी विनंती.